मंत्रतंत्राच्या जाळ्यात टेक्नो युवक, PR, प्रचार आणि शोषणाची साखळी. मंत्रतंत्र, साधना, योग, तपश्चर्या यांची परंपरा ही भारतीय संस्कृतीची एक गूढ पण तितकीच प्रभावी बाजू आहे. भारतीय अध्यात्मशास्त्र आणि तंत्रशास्त्र यांचा उल्लेख केल्याशिवाय या विषयाची मांडणी पूर्ण होत नाही. ऋषीमुनींनी या विद्या लोककल्याणासाठी दिल्या, मनशांती, आत्मोन्नती आणि प्रकृतीशी समतोल साधण्यासाठी. पण आज याच विद्यांचा वापर भीती, लोभ आणि सत्तेच्या लालसेसाठी होतो आहे, हे वास्तव नाकारता येत नाही. अघोरी परंपरा, गैरसमज आणि गैरवापर. अघोरी परंपरा ही मूळतः वैराग्य, मृत्यूचे तत्त्वज्ञान आणि जीवनातील द्वैत संपवण्यासाठी साधना मानली जाते. पण आज अघोरीच्या नावाखाली जे काही घडते ते बहुधा त्या मूळ तत्त्वज्ञानाशी संबंधित नसते. काही तथाकथित बाबांनी या परंपरेचा वापर लोकांना घाबरवण्यासाठी आणि स्वतःचा प्रभाव वाढवण्यासाठी केला आहे. सध्याची चिंताजनक परिस्थिती. नाशिकसारख्या सांस्कृतिक आणि धार्मिक शहरातही काही घटना समोर येत आहे, ज्या या विषयाची गंभीरता अधोरेखित करतात. उपायाच्या नावाखाली आर्थिक लूट आणि तथाकथित तांत्रिक लोक काळी जादू झाली आहे, कुंडली दोष आहे अशी भीती निर्माण करून हजारो लाखो रुपये उकळतात. IT इंजिनियरला करिअरमध्ये अडथळे येत असल्याचे सांगून त्याला आपल्या नादाला लावले जाते. त्यांच्यामार्फत स्थानिक पातळीवर जनसंपर्क वाढवला जातो, शिकार शोधले जातात, अशीही चर्चा दिवसेंदिवस वाढत चालली आहे. विशेष यज्ञाच्या नावाखाली अनेकांकडून लाखो रुपये आणि अन्य भौतिक सवलती लाटल्याचेही आपल्याला परिसरात दिसून येते. महिलांचे शोषण. काही ठिकाणी देवाची कृपा मिळवण्यासाठी किंवा दोष निवारण्यासाठी महिलांना अघोरी विधीमध्ये सहभागी होण्यास भाग पाडले जाते. मानसिक गुलामी आणि ब्रेनवॉश. उच्च शिक्षित तरुणही या जाळ्यात अडकले जातात. IT क्षेत्रात काम करणाऱ्या काही तरुणांनी करिअर, प्रेमसंबंध किंवा कौटुंबिक समस्यांमुळे तांत्रिक उपाय शोधले जातात आणि हळूहळू त्या बाबांच्या पूर्ण नियंत्रणाखाली त्यांचं अस्तित्व येतं. असेही उदाहरणे आजही समाजात वारंवार ऐकायला मिळतात. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारख्या संघटना वारंवार इशारा देत असूनही या घटनांमुळे समाजात भीती आणि अंधश्रद्धा वाढतच चालली आहे. पण विरोधाभास असा आहे की अशा बाबांचा पर्दाफाश झाला की काही लोक त्यांना आध्यात्मिक गुरु म्हणूनच वाचवण्याचा प्रयत्न करतात. दोष विद्येचा की वापराचा. मंत्रतंत्र मूलतः वाईट नाहीत, ती एक साधना आहे. योग्य हेतू असेल तर उपचार, चुकीचा हेतू असेल तर शोषण. हा फरक समजून घेणं आज काळाची गरज आहे. आपण आज मंत्रतंत्राला अण्वस्त्रासारखंच समजूया. सामाजिक दुपट्टीपणा. एक महत्त्वाची बाब म्हणजे जेव्हा कोणी या बाबांविरोधात बोलतं तेव्हा त्याला संस्कृती विरोधी ठरवलं जातं. पण जेव्हा एखादी महिला किंवा तरुण या जाळ्यात अडकतो तेव्हा अनेक जण मौन बाळगतात. पर्याय काय? वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणं, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणं आवश्यक आहे. कायद्याची कडक अंमलबजावणी, अंधश्रद्धा विरोधी कायद्यांचा वापर प्रभावी होण्यात खरी मजा आहे. जनजागृती, विशेषतः तरुणांमध्ये खरे आणि खोटे यातील फरक ओळखणे. ही माती खरंच मंत्रतंत्राने समृद्ध आहे, पण त्या संपत्तीचा उपयोग कसा होतो ते आपल्या समाजावर अवलंबून आहे. वरदान आणि शाप यामध्ये फक्त वापराचा हेतू एवढाच फरक आहे. आज गरज आहे ती अंधानुकरणाची नाही तर जागरूकतेची.
नाही तर अघोरी नावाखाली चालणारे हे प्रकार केवळ व्यक्तीचे नाही तर संपूर्ण समाजाचे नुकसान करत राहतील. ब्युरो रिपोर्ट, आपली दुनियादारी, कुमार कडलक.